श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आरंभी वंदिते गणपती, सकल विद्यांचा अधिपती. मी अज्ञ मूढमती, कृपा करावी मजवरी. नमन श्री शारदेला, चारी वाणिजीच्या सेवेला. राहुनी आपुल्या स्थानाला, असती तत्पर निरंतर. श्री योगेश्वरी कोळेश्वर कुलदैवते, मजवरी ठेवोत वरद कराते. सदैव जयांनामी स्मरते, अंकित राहुनी तयांपदी. जयांचा कृपा कटाक्ष किरण, फेडी अज्ञानाचे आवरण. ऐशा सद्गुरूंचे चरण, वंदिते मी सर्वदा. दयाळू माझे सद्गुरुराव, ब्रह्मनिष्ठ जयांचा स्वभाव. श्रोत्रियतेचा अंतर्भाव, थोरवी वाढवी तयांची. सारासार विवेक शिकविती, तत्वमसीचे विवरण करीती. भवरोगावर उपाय सांगती, केवळ तेच वैद्य. तयांवर माझी श्रद्धा अपार, ते असती दयेचे सागर. तयांचाच मज आधार, पूर्णत्वास नेतील कार्य. नागपूर ही योगनगरी, प्रसिद्धी पावली सर्वदूरी. ज्या योगी यामुळे खरी, ते श्री स्वामी जनार्दन. स्फुरण झाले मनी, पारायण प्रत लिहुनी. विशद करावे तयातुनी, चरित या योगियाचे. लिहिण्या हे चरित्र, माझी योग्यता तीळ मात्र. मी केवळ निमित्त मात्र, स्वामी कृपा प्रार्थिते. जैसा सागरातील हिमनग, दडे तो या खाली उत्तुंग. दिसे तयाचा शिखर भाग, पाण्यावरी थोडका. तैसे हे संतत्व, लपवी आपुले कर्तृत्व. तयाचे अलौकिकत्व, कळे होता तत्सम. असाध्य हे वाटे, आत्मबल पडे थिटे. शमदमादी साधन मोठे, भासे अशक्य प्राय. स्वामींनी हे जाणुनी, योगमूर्ती ग्रंथातुनी. लीला स्वये दावनी, दिधला आपणा आधार. प्रज्ञा भारती श्रीधर वर्णेकर, स्मरू तयांचे उपकार थोर. ग्रंथ निर्मिती घेतले अपार, कष्ट जयांनी. रामभाऊ खांडवे गुरुजी, सदैव रतजे गुरु काजी. तत्काळ झाले राजी, देती संमती. 1950 साली, अवचित नागपुरी अवतरली. नगरीचे भाग्य उजळण्याभली, मूर्ती जनार्दन स्वामींची. करुनी भारत भ्रमण, स्थिरावले तयांचे चरण. देण्या योगाची शिकवण, या नगरा. वेद वेदांगे शास्त्रार्थ, अभ्यासूनी यथार्थ. ज्ञान विज्ञानेही सर्वार्थ, परिपूर्ण होते स्वामी. ज्योतिष आयुर्वेद कंठस्थ, दशग्रंथ जया हृदयस्थ. तरी केवळ व्रतस्थ, राहिले स्वामी योगाप्रती. घोर व्रतांचे निरपवाद पालन, संन्यासाश्रमाचे कठोर आचरण. परी आपुले सर्व जीवन, योग प्रसारी अर्पिले. खरा खरा हा कर्मयोगी, उसंत जराही न तया लागी. तन मने सदा कष्टभोगी, देण्या योगाची शिकवण. कोण कोठचा हा ब्रह्मचारी, निरहंकारिता जयाचे घरी. निस्पृहते सह पाणी भरी, जणू दासी होऊनी. पाहू हे पुढील अध्यायी, जाऊ स्वामींची या ग्रामाठाई. तयांचे स्मरण स्फूर्तिदायी, ठरो आम्हा सदैव. पहिला अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण. व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. दिवसयोगिनी एकादशीचा, प्रसन्न समय प्रभातीचा. वर्णेकर प्रज्ञा भारतींचा, शुभ संकल्प झाला. सद्गुरु समाधी सवंदिले, श्री गणेशाय नमः लिहिले. चरित्रलेखना आरंभिले, ब्राह्म मुहूर्ती.
सोपे नसे लेखन तयाचे ऐसे कारण, स्वामींनी ज्ञानाभरण न मिरविले कधी. आपुल्या पूर्वचरित्रा लागुनी, ठेविले सदा झाकुनी, कळू न दिले तयांनी, आपुले पूर्ण नावही. अलंकरण श्रेष्ठ विद्यांचे, आचरण सदा विनयाचे, स्वविषयी न सांगण्याचे, घेतले संन्यास व्रत. अहम जयाचा स्वरूपी रतला, नाव गावा नसे गलबला, सर्व काळ मौन वाचेला, ठेविती स्वामी. ये कारणे आवाहन करीती, स्वामी भक्ता प्रज्ञा भारती, स्वामींच्या अनुभूती कळवाव्या वेगे. कन्या कनिष्ठ भावाची, पुतणी जी स्वामींची, कमल फाटक नावाची, सत्वरे पोच देई. काय स्वामींचे पूर्ण नाव, कोणते ते जन्मगाव, कैसा तयांचा स्वभाव, कळे तेव्हा सविस्तर. कवठी सिंधुदुर्ग ग्रामी, वामन गोडसे या नामी, कष्टती व्यापार उदमी, सचोटीने जे. कवठी ग्राम खाडी काठावरी, पसरले डोंगर माथ्यावरी, घरे हाकेच्या अंतरावरी, वसती असे चिमुकली. जाये शिडाच्या गलबतांची, लगबग खाडीतील वाहतुकीची, भरती ओहटीच्या वेळा साधण्याची, दृश्ये विलोभनीय. असे खाडी लगत उंचावर, गोडशांचे टुमदार घर, निसर्ग जया परिसरावर, कायम जणू प्रसन्न. वामन गोडसे यांचा किराणा काष्ठौषधींचा, आमसुले नारळादींचा, व्यापार चाले गावी. भार्या वामन गोडसेंची, कन्या काचरच्या मराठेंची, सुसंस्कृत वागणूक जिची, उत्तम केला प्रपंच. महादेव जनार्दन विष्णू, कृष्णा वारणा वेणू, सहा रत्नमाणके जणू, शोभती तयांची अपत्ये. शीघ्रकोपी बंधू अति, दोघे तैसेच राहती, स्वामी जनार्दन बदलती, प्रयत्ने आपुला स्वभाव. बुवा काका ते पुतण्यांचे, तात्या असती बंधूंचे, जणू लाडके अति आईचे, गळ्यातील ताईत. गावी नव्हती शाळा, वडिलांना शिकविण्याचा लळा, मुले न करिता कंटाळा, गिरविती धडे. माऊली सकरिती मदत, तत्परतेने घरकामात, स्वीकारिल्या कार्याप्रत, स्वामींना असे उल्हास. आहाराची तऱ्हा न्यारी, कडुलिंबाच्या रसे न्याहारी, अथवा काकवी भातावरी, होई तयांचे भोजन. कधी रहावे नुसतेच उपाशी, कधी चवड पुरण पोळ्यांची तुपाशी, शेरभर शेवया गुळ दुधाशी, खाव्या भरल्या पोटी. स्वभाव तयांचा आगळा, ठरविली गोष्ट नेती तडीला, कधी अंग मेहनतीला, कचरले ना स्वामी. निष्प्रपंच असे संसारी, कर्तव्ये आपुली सारी, पार पाडिती सत्वरी, पाहू पुढील अध्यायी. दुसरा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः. स्वये कष्टले स्वामी, घराचे बांधकामी, न केली परिश्रमी, किंचित कुचराई. साहित्य सर्व जुळविले, नदी पार करविले, तराफ्यास वल्हविले, नसे कंटाळावा थकवा. कष्टतयांचे पाहुनी, आश्चर्य करे वहिनी, किंत विपरीत मनी येई तिच्या. भावोजी नव्या घरात, करतील संसार थाटात, आमुचे जुळेल कितपत, व्हावे वेगळे हे बरे. स्वामी समजाविती तिला, निश्चय माझा आहे झाला, विवाहच नको मला, चिंता कशाची. ऐक गोष्ट खरी, आसक्ती प्रपंचावरी,
मज नसे कणभरी यावे परतोनी. घर मी हे बांधिले कुटुंबास्तव भले, मनी नाही चिंतिले कुणाचे वाईट. घरा आली वहिनी राहती सर्व एकोप्यानी, चित्ते राखावी समाधानी वर्तले ऐसे. असो अखेरीच्या क्षणी तळमळे छोटी वहिनी, मागे शहाळ्याचे पाणी कुपथ्य जे तिजसाठी. करण्या इच्छा पूर्ण कचरती सर्वही जण, म्हणती हे मरणास कारण नको धाडस भलते. झाली सर्वत्र निजानिज म्हणे जनार्दना भावोजी मज, द्याच शहाळ्याचे पाणी आज आस लागली मनी. होती रात्र अंधारी चढले स्वामी माडावरी, शहाळ्याचे पाणी तत्वरी दिले पिण्यास मनसोक्त. ते प्राशन करूनी प्राण त्यागिले तृप्त होऊनी, पूर्ण केली भावोजींनी अंतिम इच्छा वहिनीची. आणखी एक आठवण आहे मोठी भावपूर्ण, कुटुंबवत्सल खूण जेणे ठसे स्वामींची. पुढाकार स्वये घेऊनी सोयरिकती जुळवूनी, विवाह देती करूनी कनिष्ठ बंधूंचा. वहिनी ही स्वामींची माऊली कमल फाटक यांची, दीरावर अपार जयांची असे श्रद्धा भक्ती. सासर माहेरीच्या वाऱ्या पहिल्या वर्षी साऱ्या, पायी केल्या खऱ्या दीर भावजैनी. गाठोडे वहिनीच्या चोळी लुगड्याचे, दीर काठीला अडकविसाचे. अंतर ठेवून दृष्टीच्या टप्प्याचे, दोघे चालत असती. स्वामींचे झाल्या निर्वाण तिसरे दिवशी वहिनी त्यागी प्राण, जणू काठीला बोजके बांधून जाती दीर पुढे. संसारी जरी विरक्त परी कर्तव्ये समस्त, राहुनी दक्ष सतत पूर्णत्वा नेती. याज्ञिकी पौरोहित्य करूनी लक्ष घालिती दुकानी, मदत होई अर्थार्जनी ऐसे रीती पित्यास. वडील मांडिती विचार दोन्हीचे करावे चार, मज न भावे संसार विनये उत्तर देती. कुटुंबवत्सल स्वामी आपुले सर्वांकरिता झटले, स्वये प्रपंची राहिले पद्मपत्रची जैसे. सांगली येथे वेदाध्ययन त्र्यंबकेश्वरी वेदाध्यापन, तेथील व्रतांचे आचरण पाहू पुढील अध्यायी. तिसरा अध्याय पूर्ण करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. स्वामींना आवड वेदाध्ययनाची, त्यास गरज चिकाटीची, तैसेच असे धैर्याची, गोष्ट नसे सोपी. अंजरलेक सभा संगमेश्वरी, मागुनी माधुकरी, अथवा जेवुनी वारांवरी, शिक्षण केले पूर्ण. जोड असावी साची वेदाध्ययना संस्कृताची, शाळा सांगली संस्थानची, ख्यात ये कारणे. राजाश्रये चाले शाळा, भोजन मिळे 2 वेळा, श्रीमंत पटवर्धनांना लळा संस्कृत भाषेचा. कृष्णेच्या रमणीय काठी, भव्य मंदिरी गणपती, ऋग्वेद यजुर्वेदादी अध्ययन चाले. येथे करुनी अध्ययन, पुणे वेदसभेच्या परीक्षा 2, स्वामी झाले प्रावीण्यासह उत्तीर्ण, मिळविली शाल. एका कसोटीच्या क्षणी गावच्या वैदिक ब्राह्मणांनी स्वामींची परीक्षा घेऊनी केला असे अपमान. ते नाही सहन झाले, तडक काशी तीर्थी गेले, आवश्यक अध्ययन पूर्ण केले, झाले उत्तीर्ण सर्वार्थे. विद्यार्जन होताच चिरंजीवांनी, व्हावे गृहस्थाश्रमी म्हणूनी, वडील पुसती आग्रहानी, विनये म्हणती स्वामी. आपुला आग्रह न मोडवे,
परिसंसार मज न भावे, मज भरीस न पाडावे, करावा विचार. वडील न अव्हेरिती, पुत्राची आगळी विनंती, संकल्पाप्रत मान राखिती, धन्य ते पिता पुत्र. पूर्ण करुनी वेदाध्ययन, केले मग त्र्यंबकेश्वरी गमन, स्वीकारिले अध्यापन, प्रसिद्ध वेद शाळेत. त्र्यंबकेश्वरीच्या वास्तव्यात, पर्जन्यधार झोडे संतत, ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे व्रत, केले श्रावण मासी. प्रदक्षिणा ही 10 कोसांची, वाटवाकड्या वळणांची, वेगे वाहणाऱ्या गिरिनद्यांची, असे 7 केवळ. कठोर व्रत हे स्वामींनी पार पाडिले निर्विघ्नतेनी, जे भावंडांसहित निवृत्तीनाथांनी केले होते पूर्वी. असेच एक कृच्छ्रव्रत, नामे सांतपन वा पारक, प्रत्याहार पालन कडक, अन्नपाणीही न सेवणे. व्रत 21 दिवसांचे, राहुनी उपोषित साचे, नेमाने स्नान संध्येचे, आचरण करीती स्वामी. व्रत संपले जे दिनी, बिघाड होनी अन्नपचनी, मंद झाला जठराग्नी, विपरीत परिणाम दिसे. अन्नपचन होण्यापूर्ववत, मागते झाले पारद, परी ते तर विषप्रद, म्हणती जाईल बुवा. अहो शत्रूसी पारा देती, कुशलतेने अन्नी घालती, देई मी नकल्पांती, तुम्हा प्रत तो. स्वामींचा आग्रह चालला, शुद्ध करा पार्याला, वनस्पती रसात खलुनी त्याला, दुधात करा वस्त्रगाळ. क्रमे क्रमे 5 तोळे, पारदे ग्रहण केले, महाकठीण प्रयोग हा भले, झाला सुफल संपूर्ण. येणे मादक पदार्थ जरी सेविती, परिणाम न पावे प्रकृती, झळके गौरवर्ण कांती, शरीर सुदृढ होई. मातृपितृसेवा स्वामींची, कैसी मिळे दीक्षा योगाची, कृपा होई अनामिक गुरुची, पाहू पुढील अध्यायी. 4था अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मनुष्य देह झाल्या प्राप्त, मोक्षप्राप्ती ध्येय निश्चित, तोची जीव भाग्यवंत, जाणूनी करी प्रयत्न. बद्ध मुमुक्षु साधकू, चढूनी पायरी एकेकू, बाणवूनी वैराग्य विवेकू, सोपाने सिद्ध व्हावे. जाणती वर्म स्वामी, ध्येय निश्चित अंतर्यामी, न अडकणे गृहस्थाश्रमी, ओढमनी संन्यासाची. तै केला संन्यास ग्रहण, कर्तव्ये जै केली पूर्ण, फेडिले पितृऋण, करुनी मातृपितृ सेवा. त्र्यंबकेश्वरी अध्यापनी, येता सिंहस्थ पर्वणी, आणिली तीर्थयात्रा घडवूनी, आपुल्या मात पित्यास. एकदा आळंदीचे साखरे बुवा, संगे मंडळींचा मेळावा, निघाले द्वारकेस जेव्हा, पायी पालखी घेऊनी. स्वामींनी प्रस्थान ठेवले, तयांसमवेत आपुले, परिद्वारकेहुनी गेले, श्रीक्षेत्र सिद्धपुरा. राहुनी एकांती शिवमंदिरी, अभिषेक करीती पिंडीवरी, वेदसंहिते सहितचारी, नेमन चुके. ऐसे रीती वर्षभरात, पारायणे झाली 108, कोणत्याही साधने प्रत, न डगमगले स्वामी. हे कठोर साधन पाही संन्यासी, प्रसन्न होऊनी म्हणे मानसी, योगविद्या ग्रहण करणेसी, सुपात्र हा साधक. योगशास्त्रोक्त सर्व क्रिया, संन्यासी योगियाने शिकविल्या, आत्मसात केल्या लीलया, चातुर्मास्यात स्वामींनी. योगदीक्षा शिष्यास देऊन, गुरु ठेविती प्रस्थान, राहती अनभिज्ञ पूर्ण, दोघे एकमेका प्रती. गुरु शिष्य हे विलक्षण, झाली ज्ञानाची देणघेण,
उभयही न घेती जाणून, नाव गाव लौकिक. देती एक प्रचिती, करण्या ज्ञानाची प्राप्ती. मुमुक्षुत्व आवश्यक अति, इतर सर्व गौण. पुढे पित्याची बिघडता प्रकृती, स्वामी घरा परतोनी येती. घर गृहस्थी सांभाळीती, शुश्रूषा करीती आस्थेने. पित्याचे झाल्या निधन, वर्षश्राद्धे करीती पूर्ण. घेतले गावी बोलावून, मुंबई येथील बंधूंसी. गृहस्थी केली स्वाधीन, मातेचा सांभाळ करीन. ऐसे घेतले वचन, त्यजिले गाव कायमसे. पित्याच्या अस्थी घेऊन, सोवळ्याने पदयात्रा करून. केले अस्थी विसर्जन, पावन अशा गंगौघी. पितृऋणातूनी होता मुक्त, उपाधी सोडूनी समस्त. होऊनी पूर्ण विरक्त, तीर्थयात्रेस निघती. तीर्थयात्रा करूनी पूर्ण, मातेची अनुमती घेऊन. शास्त्रोक्त करावा ग्रहण, संन्यास म्हणती स्वामी. पुत्राचे मनोगत ऐकता, माऊलीस वाटे धन्यता. त्यजूनी माया ममता, देती झाली संमती. म्हणे आम्ही बुडालो प्रपंचात, परी तू परमार्थ मार्गात. करू पाहसी जीवनोन्नत, माझा आशीर्वाद असे. मग काशी तीर्थक्षेत्री, आचरुनी वैदिक पद्धती. संन्यास ग्रहण करीती, सर्वार्थे होती निस्संग. आचरण संन्यासाश्रमाचे, पालन घोर व्रतांचे. वास्तव्य ते ग्वाल्हेरीचे, पाहू पुढील अध्यायी. 5वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण. भावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. संन्यासी योगी मुनी, घोर तपस्साधन करुनी. पूर्ण वितरागी होनी, ध्याती सच्चिदानंदा. देह साधन केवळ, मोक्षाचे चाखण्या फळ. करी तो तयाचा सांभाळ, त्या साध्या पुरता. देहावरील आसक्ती नष्ट करण्यासाठी, कठीण नियम आचरती. साधक दशा साधण्या, आपुले स्वामी ही यास. अपवाद न ठरती खास, अनेक कठोर व्रतांस. पूर्णत्वाने ती लीलया, ग्वाल्हेरी असता आचरिले. आकाश व्रत भले, आकाश हेच मानिले. छत्र माथ्यावरील, नियत छोट्या जागेवरी. रहावे अष्टौ प्रहरी, साधन त्याच स्थानावरी. उठणे देहधर्मासाठी, ग्रीष्म ओके अंगार. शीत करी प्रहार, वर्षा असो अति घनघोर. आकाश हाच आसरा, तपतयांचे पाहुनी. भोजन आणुनी देई कोणी, स्वामी मौन पाळती भोजनी. व्रत न भंगे, तै एक आकरीत घडले. स्वामी जै भोजना बैसले, तसू भरही न हलले. घडला ऐसा प्रसंग, 5 गांधील माशा भयंकर. करीती डंख पाठीवर, सूचित करी वारंवार. भोजन जयाने आणिले, भोजन पात्र जै उचलले. गृहस्था तै दिसले, अद्भुत दृश्य तिथले. थक्कित झाला मनी, त्या गांधील माशा भयंकर. पडल्या निपचित जागेवर, स्वामींच्या योगतप्त शरीरावर. न करू शकल्या डंख, कडाक्याची थंडी पडली. व्रताचे आचरण काळी, बळेच शाल अर्पिली. एका मारवाडी गृहस्थे, केली दैवे योजना. सत्व परीक्षा जणू पाहण्या, गृहस्थ रूप घेऊनी जाणा. देवदूतच येई, एका दर्शनार्थीला तत्काळ. देते झाले ती शाल, स्वामी म्हणती मी केवळ. एक व्रतस्थ संन्यासी, 18 महिने सतत. आचरणे मज हे व्रत, शरीर करण्यास शक्त. देत असे परीक्षा, असो थंडी ऊन वारा. क्षती न होईल शरीरा, रोगास न मिळेल थारा. तेव्हाच व्रत सफल. गृहस्थ झाला प्रसन्न,
कणखर हा बाणा पाहून दिले स्वामींना आशीर्वचन. व्रत यशस्वी होण्या देखत खेवो गुप्त, झाला तो देवदूत स्वामी आश्चर्ये पाहात. राहिले त्या दिशेला सफल होऊनी व्रत, मिळाले तयाचे फलित. स्वामी सदैव राखित मौन ये विषयी. मंडळातील एक भगिनी मोठ्या युक्ती प्रयुक्तीनी, जाणून घेती स्वामींकडूनी फलित या तपाचे. ते आहे ऐसे रीती शब्दवेध स्वामी साधिती, विचार सत्वरे कळती व्यक्तीच्या मनातील. परी हे या तपाचे गौण फल असे साचे, रोगमुक्त शरीराचे वरदान मुख्य फल. अयाचित व्रताचे पालन कैसे करीती आमरण, निग्रही वृत्ती बाणवून पाहू पुढील अध्यायी. 6वा अध्याय पूर्ण करिता स्वामींचे स्मरण, भावा तमोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जयाने मन जिंकले तयाने जग जिंकले, वसिष्ठांनी आहे कथिले रामास योग वासिष्ठी. संकल्प विकल्पाचा खेळ मांडिला मनाने सारा वेळ, ते असे अति चंचल रजोगुणी स्वभावे. मन करण्यास स्थिर विवेक वैराग्य कठोर, पाहिजे अभ्यास अष्टौ प्रहर. कृष्ण सांगे अर्जुना, इंद्रिय निग्रह साधूनी रसना नियंत्रित ठेवूनी, मनोबला ते वाढवूनी साधक साधन साधती. आचरिले अयाचित व्रत स्वामींनी बांधण्या मनरसने प्रत, निरपेक्ष वृत्तीने राहतात इथे अन्न ग्रहणी. मिळाले जर आमंत्रण तरच घेणे भोजन, अन्यथा करूनी उपोषण राहणे स्वस्थ चित्त. घेतल्या हे व्रत प्रारंभीच्या काळात, स्वामी राहती उपोषित 8 दिवसही. पिऊन केवळ पाणी कडुलिंबाचा रसप्राशुनी, शांतवूनी जठराग्नी करती समस्त व्यवहार. स्वामी ये विषयी म्हणती देवसत्व परीक्षा घेती, कृपाळूपणे पाहती अल्पधारिष्ट्य केवळ. पालन करता भगवंत क्वचित ठेवी उपोषित, प्रेमे सांभाळी भक्त ब्रीद हे तयाचे. या व्रताचे पालन केले स्वामींनी आमरण, येथे घेऊ जाणून एक हृदय प्रसंग. नागपुरी व्यापारी एक दुर्गा प्रसाद सराफ नामक, व्यावहारी होते नेक येत स्वामींची या दर्शना. करुनी स्वामींना वंदन सहज उपचार म्हणून, माझ्या सदनी भोजन घ्यावे म्हणती एकदा. स्वामी नारायण म्हणती या बाबत मौन राखिती, सराफांना पडली भ्रांती वारंवार ऐसे घडे. याचे कारण पुसती शिष्यमंडळी म्हणती, स्वामी आर्तता पाहती यजमानांची. सराफजी आगत्ये विनविती, आज सदनी यावेच म्हणती, भोजन ग्रहण करावे निश्चिंती दुपारी 12चे समयी. तत्काळ देवनी संमती भोजन ग्रहण करीती, आशीर्वचन देती स्वामी सराफांना. जयास ठावे स्वामींचे व्रत आगत्ये आमंत्रण देत, स्वामी तत्काळ स्वीकारित तया घरचे भोजन. दारिद्र्य वा श्रीमंती समसमा लेखिती, अंतरीचा भाव जाणीती साधकाच्या स्वामी. खरे अयाचित व्रती निरपेक्षतेनी जगती, याचना न करीती प्राण गेला तरी. ज्वर असे अंगात अखेरीच्या दिवसात, पाणीही न मागत स्वये स्वामी कोणाकडे. कोणी निकटवर्ती आनी स्वामी घ्या पाणी, म्हटले जाण ठेवूनी करीती तत्काळ ग्रहण. व्रतांचे पालन निरपवादपणे स्वामीच ते करू जाणे, आपण केवळ गाणे थोरवी तयांची.
अहिंसा झाल्या प्रतिष्ठित, वैरभाव येई संपुष्टात, भासे विष्णुमय जगत. कैसे ते पाहू पुढील अध्यायी. 7वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमो गुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. भारतीय तत्वज्ञान सांगे, षड्दर्शने वेद वेदांगे, साधके अभ्यासावी वेगे, शाश्वत हित साधण्या. थोर पतंजली मुनीते, योगशास्त्राचे प्रणेते, महत्वाचे मानिले जाते. षड्दर्शनात हे शास्त्र, समाधी आणि साधनपाद, विभूती तसेच कैवल्यपाद, योगसूत्रे येथे निर्विवाद, विशद करीती मुनी. हे शास्त्र तपाचरणाचे, नसे सैद्धांतिक चर्चेचे, स्वस्वरूपाच्या अनुभूतीचे, मिळे फळ अभ्यासका. प्रपंच आणि परमार्थाची, घालून सांगडसाची, कृतकृत्यता जीवनाची, साधे योग शास्त्रे. ये कारणे अष्टांग योग वर्णिती, पतंजली मुनी योगशास्त्री, साधक पावे ऊर्ध्वगती, अनुसरता तयास. यमनियम आसन, प्राणायाम प्रत्याहार अन, धारणा आणि ध्यान, तैसेच ती समाधी. योग मार्गातील 8 खुणा, पुसत चालणे वाटतयांना, जीवशिवाची भेट होण्या, सुगम मार्ग सापडे. अहिंसा सत्य अस्तेय, अपरिग्रह तसेच ब्रह्मचर्य, जीवनाचा अभ्युदय, यमाच्या उपांगे साधे. काये वाचे मनोभावे, कोणासीही न दुखवावे, ऐसे जीवनी वर्तावे, ही तो अहिंसा. मूलतः या जगती, भयाची आद्य मनोवृत्ती, प्राणी स्वसंरक्षणाप्रती, हिंसेचा घेती आसरा. उदयी येता ज्ञानभास्करू, मिटे द्वैताचा अंधारू, भरला दिसे ईश्वरू, द्वेषभाव नुरे. अहिंसा होता प्रतिष्ठित, वैरभाव विसरे चित्त, मग तयाच्या सानिध्यात, प्रेमभाव उपजे. स्वामींनी हे अहिंसाव्रत, बाणविले अंगी ओतप्रोत, पूर्ण चराचर मित्रवत, भासे येणे तयांसी. अहिंसा प्रतिष्ठित झाली, तयाची प्रचिती आली, नर्मदा परिक्रमे वेळी, रोमांचक तो प्रसंग. नर्मदा स्नान केले, पुढील मुक्कामी निघाले, पाय वाटे एका गेले, बहुदूर पर्यंत. उंच डोंगर माथ्यावरी, निर्जन ऐशा परिसरी, स्वामी पोचले ऐन दुपारी, न दिसे आश्रय. अकस्मात येई सामोरी, गुहा भरली अंधारी, उभी होती व्याघ्रस्वारी, गुहेच्या तोंडाशी. संगे वाघीण दिमाखात, उभी छाव्यांसहित, व्याघ्र परिवार समस्त, पाहात होता एकटक. मनोमन केला प्रणिपात, दिलेस दर्शन आम्हा प्रत, भगवंता आज रौद्र रूपात, विनये म्हणती स्वामी. भक्तिभावे घेत दर्शन, राहिले उभे काही क्षण, मग छाव्यांसह वाघ वाघीण, जाते झाले गुहेत. ग्वाल्हेरीचा प्रसंग एक, आहे अतिरोमांचक, ध्यान लाविती मांडूनी बैठक, वृक्षातळी स्वामी. आले भुजंगराज सळसळत, चढले मांडीवरी तोऱ्यात, खेळूनी अंगावरी मनसोक्त, आले तैसे गेलेही. अहिंसा झाल्या प्रतिष्ठित, आसन जयतो साधित, कैसे जाणे योग शिखराप्रत, पाहू पुढील अध्यायी. 8वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 9.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः। शौच संतोष तप आणिक, स्वाध्याय ईश्वर प्रणिधानादिक, जाणती योगाभ्यासक, नियमाची उपांगे, यमाचे करिता पालन, समष्टीचे उन्नयन, नियमांचे आचरण, व्यष्टिशुद्धी करे। आसन असे महत्वाचे, तिसरे अंग योगाचे, शरीर आणि मनाचे, साधणे जेथ ऐक्य, स्थिर आणि सुखकारक, स्थिती असे आवश्यक, आसन होई फलदायक, तेव्हाच कोणतेही। दृढ होता आसन, चंचल असे मन, विसरुनी चपळपण, स्थिरत्व पावे। स्थिरता ती मनाची आणि सहजावस्था शरीराची, आसनाच्या पूर्णत्वाची, हीच असे ग्वाही। दीर्घकाळ स्थिर राहुनी, शैथिल्य प्रयत्ने साधुनी, ध्यान करणे एकासनी, अनंताचे। गुंतता ईश्वर प्रणिधानी मन, मागे पडे मी तूपण, विसरे देह बुद्धीची खूण, जाई उन्मनी गावी। स्थिती ही आसन जयाची, लाभावी ऐसी मनीची, आस प्रत्येक योग साधकाची, झटे तो यास्तव। आसन जयी होते स्वामी, प्रसंग घडे वासुदेवाश्रमी, असता तेथे मुक्कामी, तो आहे येणे रीती। साक्ष गुळवणी महाराजांची, प्रसंगाला असे साची, प्रसन्न प्रभात समयीची, वेळातही होती। दिसले तेजस्वी संन्यासी, पाहिले एकमेकांसी, मौन ठेवुनी वाचेसी, घेतली दृष्ट भेट। ते संन्यासी पद्मासनी, बैसले होते ध्यानी, तयांना या स्थितीतूनी, कोणी न उठविले। महाराज शिष्यांसमवेत, राहिले व्यस्त कार्यात, विसर पडला तयाप्रत, त्या संन्याशाचा। सायंकाळी परतोनी, आले महाराज गुळवणी, दिसले त्याचे एकासनी, बसलेले संन्यासी। महाराजांनी जाणिले, स्वामींच्या योग्यतेस भले, तयांस गौरविले, आसन जयी संन्यासी। आसन जय साधूनी, जागृत केली कुंडलिनी, एकविसतास पद्मासनी, तै करीती ध्यान। आपणा सांगती उपाय, साधण्या आसन जय, मनाचा करावालय, अंतर्मुखतया करावे। जोड लाभता आत्मशक्तीची, एकतानता होई तनमनाची, मिळे अनुभूती आनंदाची, शाश्वत ऐशा। साधता आसन जय, द्वंद्वाचा होई लय, न उरे तेथ भय, सुख दुःखाचे। आसन अंग महत्वाचे, असे अष्टांग योगाचे, शरीर आणि मनबुद्धीचे, होत जाई मैत्र। एकाग्रचित्त होऊन, करणे पुढील साधन, प्राणायाम धारणा ध्यान, आणिक प्रत्याहार। जाण्या समाधीच्या योग शिखरी, आसन तिसरी पायरी, तन मना स्थैर्ये करी, पुढील चढण सोपी। योग आणि सांख्य निष्ठा दोघी जणी, स्वामींच्या जणू सहधर्मचारिणी, नांदती सौख्यभरे अंतःकरणी, पाहू पुढील अध्यायी। 9वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा। श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु। श्री राम समर्थ। श्री जनार्दन स्वामी महाराज की जय। अध्याय 10। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः। चित्तवृत्तींचा करण्याऱ्हास, दोनच निष्ठा असती खास, योग वसिष्ठी हे रामास, सांगितले वसिष्ठे। एक असे निष्ठा योगाची, चित्तवृत्तीच्या निरोधाची, आत्मबलाप्रत उन्नतीची, वाट चालणे येथे। चित्त चैतन्यी लया जाई, सम्यक ज्ञान तेणे होई, जीव ब्रह्मैक्य अनुभवा येई, ही सांख्य निष्ठा। दोन्ही मार्ग दुर्धर, जणू की तलवारीची धार, चालणे त्यावरुनी दुष्कर,
साधनी दृढता लागे. मार्गात अडथळे अनेक, मलविक्षेप आवरणादिक. अडखळे तेथ साधक, शास्त्राभ्यासे पार करणे. मल म्हणजे विषय वासना, स्त्री धनमानाची ईषणा. जाऊ देई न मना, निज स्वरूपा ठाई. नवनवे विचार तरंग, क्षुब्ध करती अंतरंग. मन न होई एकाग्र, हा असे विक्षेप. अविद्येने जणू घातले, झाकण जीवावरी भले. आत्मस्वरूप लपून गेले, यास आवरण म्हणती. शास्त्रानुसार विषय सेवन, करी मल निवारण. शुद्ध होत जाई मन, ईषणा क्षीण होई. निवारण करण्या विक्षेपाचे, ध्यान करावे सगुणाचे. मनाच्या एकाग्रतेचे, फल तेणे मिळे. आवरण करण्या दूर, समर्थ केवळ सद्गुरुवर. एकतयांचाच आधार, आत्मस्वरूपा प्रत जाण्या. सद्गुरु वीण दुसरा, जीवास नसे आसरा. चुकवून जन्म मरण फेरा, नेती अलगद पल्याड. मार्ग असो कोणताही, सांख्य अथवा योगाचाही. सद्गुरु वाचून नाही, जीवा तरणो पाय. घेतली योग दीक्षा स्वामींनी, अनामिक त्या गुरूंकडूनी. पाहिले त्या प्रसंगा लागूनी, 5वे अध्यायी आपण. आध्यात्मिक गुरूंविषयी होते, राखले स्वामींनी मौनते. दैवयोगे झाले कळते, तयांच्या श्री गुरूंचे नाव. एके समयी अकस्मात, योगाभ्यासी मंडळात. नामे पी.व्ही. हनुमंत, आले एक सद्गृहस्थ. स्वामींच्या चरित्र ग्रंथाचे, काम सुरू होते मुद्रणाचे. ते समयी हे शिष्य स्वामींचे, आले भागा नगरीहून. दीक्षा या सद्गृहस्थांनी, घेतली होती स्वामींकडूनी. हरिद्वारच्या पवित्र स्थानी, तंत्रमार्गातील साधनेची. तंत्रमार्गाच्या या साधनेत, गुरु असे श्रेष्ठ दैवत. तयांच्या नित्य आह्निकात, गुरु तर्पण महत्वाचे. करणे असे तर्पण, श्री गुरूंचे करून स्मरण. करीत परंपरा आचरण, नित्य नेम ठेवावा. स्वामींचे श्री गुरु श्यामानंद, तयांचे ते सत्यानंद. आदि गुरु असती भासुरानंद, नाथ संप्रदायी ही परंपरा. स्वामी जनार्दन श्यामानंद, सत्यानंद आणि भासुरानंद. या नावे करतो तर्पण, हनुमंतराव विशद करती. श्री भासुरानंद व्युत्पन्न मीमांसक, रचले तंत्रशास्त्र विषयक. प्रसिद्ध असती ग्रंथ अनेक, भाषा जयांची तेलुगू. ऐसी ही गुरु परंपरा थोर, स्वामी न काढती आवाक्षर. आजन्म केला योग प्रचार, पाहू पुढील अध्यायी. 10वा अध्याय पूर्ण. करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण. योगाभ्यासा मिळो प्रेरणा, श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अनेकातुनी नेमके जन, करुनी श्रवण मनन. ब्रह्मवस्तूचे निदिध्यासन, आत्मानुभव घेती. इतर जीव असंख्यात, स्वरूपा विसरूनी भ्रांत. जन्म मरण चक्रात, बंदिस्त होती कायमचे. वस्तू निर्गुण निराकार, करण्या जीवांचा उद्धार. होई सगुण साकार, अवतरण पावे जेव्हा. सद्गुरु तत्वते हेची, चालते बोलते ब्रह्मची. हाती धरुनी तेची, जीवा मार्ग दावी. दाविला मार्ग अनुसरणे, नराचा नारायण होणे. जीवन सफल करणे, जगणे ह्यास म्हणती. नरदेह मिळाला दैवे, सुस्थिती तया ठेवावे. ये कारणे कष्ट घ्यावे, न मानिती जन. मनमानी बहु करीती, कष्टे ती दुःखी होती. कष्टे विणजी सुस्थिती, पावावी म्हणती सदैव.
कुपथ्य बहु करीती, असती प्रकृती बिघडविती, मग वैद्याकडे जाती, आयते औषध घ्यावया. स्वामी आयुर्वेदी निष्णात, मनी करीती खंत, आम्ही कष्टावे देण्या औषध, रोग्या कुपथ्य आवडे. वाढला व्याप अनंत, तै मग झाला दृष्टांत, मनी हो निश्चिंत, तुझे कार्य वेगळे. जनांस योग मार्गे न्यावे, कष्टाचे मोल सांगावे, आलस्यतयांचे हटवावे, यास्तव जन्म तुझा. औषधी चूर्ण सगळे एकत्र करून सरमिसळले, सर्व ते संपविले, प्रतिदिनी केले सेवन. निघाले स्वामी जनार्दन, योग प्रचाराची पताका घेऊन, तयांचे झाले आगमन. अमरावती नगरी स्वामी तेथे अपरिचित, तयांचे ते अयाचित व्रत, राहिले मग उपोषित, आठवडा गेला तैसाच. मोठे मंदिर अमरावतीचे, कुलस्वामिनी अंबादेवीचे, तेथे राहून योग कार्याचे प्रारंभिले व्रत. तेथील प्रसिद्ध संस्थांना दिली योगाची प्रेरणा, योगोपचारांनी अनेकांना दिले स्वास्थ्य तनमनाचे. केली जरी हेटाळणी काही वैद्य मंडळींनी, तया दुर्लक्षित करूनी कार्य सुरूची ठेविले. श्री नारायण गुरु अमरावतीचे, देती स्थान अति आदराचे, स्वामींच्या वैदिक ज्ञानाचे मोठे कौतुक तयांना. नागपूर नगरीचे पूर्वसुकृत, जेव्हा आले फळाप्रत, ईश्वरी योजनेअंतर्गत आले स्वामी येथे. परिव्राजक जरी असती, चरणतयांचे स्थिरावती, नगरी सधन्य करीती, कर्मभूमी ती ठरे. नितांत प्रेम करूनी, संन्याशास अडकवूनी, कायमचे मजरुणी केले येथील मंडळींनी. स्वामी म्हणती ऐसे जरी, वेगळी असे गोष्ट खरी, नागपूरकर जनतेवरी, अलोट प्रेम तयांचे. योगदीप उजळिला, निरोगत्वाचा मार्ग दाविला, अनेकांना ते मुक्कामाला नेले आत्मकल्याणाच्या. कैसा केला उद्धार, दाऊनी योगमार्ग साचार, अनेकांचे ठरले आधार. पाहू हे पुढील अध्यायी. 11वा अध्याय पूर्ण करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. चित्तवृत्तींचा निरोध साधला, आत्मपदी योगी विराजला, स्वरूपी ऐक्य पावला, स्थिरावला तेथे. तयास बाह्य उपाधी, संसर्ग करू न शके कधी, आत्मरत स्थिती साधी, योगी हा सर्वदा. झोपडी असो वा महाल, राहती नित्य खुशाल, वस्त्र प्रावरणांचे जंजाल, ना भुलवी आत्मक्रीडा. ऐसे नित्य समाधानात स्वामी आले नागपुरात, बर्डी येथे एका गाडी खाण्यात, घेत असत विश्रांती. काय वर्णावा तेथील थाट, जमिनीला ओल सतत, जीर्ण शीर्ण एक खाट, शोभेत भर घाली. राहती तेथे आनंदात, ना खेद नसे खंत, कार्याची निश्चिती मनात, केव्हाचीच झालेली. क्षणभरन उसंत घेती, शाळा शाळातून फिरती, योगासनांचे महत्व सांगती, जागृत करती मुलांना. यातील हेतू विशिष्ट, स्वामी करती सुस्पष्ट, समाजहिताची गोष्ट, साधणे अति आवश्यक. मानवी जीवनाध्येय एकच असावे श्रेय, परी बहुतांशांना प्रेय, तेच आवडे. श्रेय असे कल्याणकारी, तया जो समाज स्वीकारी, तोच ठरे सुसंस्कारी, पुढच्या पिढीस तव. उलट मनमानी करणे, आवडेल तेच खाणे, वाटेल तसे बोलणे,
यास प्रेय म्हणती. क्षणभंगूर प्रेय त्यागावे, श्रेय ते बाणवावे, जीवनी हेच ध्येय ठेवावे, स्वामी सांगती सकळा. प्राणायाम आणि योगाभ्यास, श्रेयाप्रती नेती खास, या कारणे नव्या पिढीस, वळविती या मार्गी. मूर्ती बघता स्वामींची, साठोत्तर वयोमानाची, परिलवचिकता शरीराची, थक्क करी तरुणांना. तयांचे भगवे वस्त्र प्रावरण, झळाळता तो गौरवर्ण, मृदू शांत असे भाषण, आकर्षित करी मुलांना. स्वामी शिकवित आसने, जणू आईच्या वत्सलतेने, लक्ष देती जातीने, धुत्कारले ना कोणा. वेळ कधी ना चुकविली, योगवर्गाची ठरलेली, शितीना बाळगिली, ऊन थंडी पावसाची. झपाझपतयांचे चालणे, पायीच संचार करणे, अविश्रांत कार्य करणे, शक्तीचा येई प्रत्यय. पुस्तके वा तक्ते आसनांचे, अत्यंत अल्प किमतीचे, उपलब्ध करविती साचे, शिकण्यात वाढवित गोडी. सुपरिणाम आसनांचे, तोटे केल्यास चुकीचे, बीज सांगती यशाचे, प्रेरित केला समाज. व्यायामशाळांना अनेक, शिक्षण संस्थांना शारीरिक, दिले प्रशिक्षण अनेक, शास्त्रशुद्ध योगासनांचे. सहस्रबुद्धे खोलापूरकर, जीभ काटे तसेच इतर, प्रेरित करून सत्वर, योगमार्ग प्रसारिला. योग कार्याला मिळाले, उत्तम प्रचारक भले, जनी प्रशस्ती पावले, स्वामींच्या प्रेरणे. स्त्रियांबाबतचा जो अपसमज, टाळू न शकले दिग्गज, दूर केला स्वामींनी सहज, ते पाहू पुढील अध्यायी. 12वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमो गुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. योगविद्या गूढगहन, एकांतस्थळी निर्जन, केल्या घोर तपस्साधन, मगच प्राप्त होई. ऐसा अपसमज समाजात, गेला असे दृढ होत, गूढतेच्या शृंखलेत, कैदती झाली. करणे असल्या राष्ट्रोद्धार, योगविद्याच बलवत्तर, जाणती हे संत थोर, बंधमुक्त तीज करीती. योगविद्या झाली मुक्त, नेण्या तीज सामान्यांप्रत, साधण्या राष्ट्रहित, झटले समाज हितैषी. स्वामी सत्यानंद मौंघीरचे, कुवलयानंद लोणावळ्याचे, श्री शिवानंद ऋषिकेशचे, योगप्रचारी अग्रेसर. ऐसे असूनही समाजमनी, किंत असे दृढतेनी, योगक्रियेत स्त्रियांनी, व्हावे का सहभागी. जुन्या चाली रीतींचे गुणग्राहक, असुनी परंपरेचे पाईक, योग प्रचारकातील सुधारक, होते स्वामी जनार्दन. नभता मान्यतयांना, सामाजिक संकेत हा जुना, म्हणती योगाभ्यास स्त्रियांना, मुळीच ना वर्ज. स्त्रीच भरवसा कुटुंबाचा, तदनुषंगाने समाजाचा, आधार असे सर्वांचा, स्वास्थ्य तिचे महत्वाचे. ऐसा उदात्त हेतू धरूनी, योगदालन खुले करूनी, स्वये घरोघरी जाऊनी, शिकवीत स्त्रियांना आसने. घरात जागा नाही, नाही पुरत वेळही, न ऐकती कधीही, लंगड्या ऐशा सबबी. निजण्यास लागे जितकी, जागा पुरते तितकी, योगासनास नक्की, म्हणत असती स्वामी. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीण प्रीती, स्त्रियांना जणू भासती, कोणी आप्त माहेराचे. भगवी वस्त्रे अंगावर, ठिगळांची झोळी खांद्यावर,
झळाळता वर्ण स्वर्ण ताम्र, पायी खडावा शोभती. शांत धीमी चाल, निळेशार नयन निर्मळ, उमटले प्रतिबिंब केवळ, जल भरल्या नभाचे. भासे दिव्य ही योगमूर्ती, जिव्हाग्री वसे जयांच्या सरस्वती. वैदिक ऋषी जणू अवतरती, जनकल्याण साधण्या. धर्मशास्त्र वा तात्विक, प्रापंचिक वा सांगीतिक, वा आयुर्वेद विषयक, शंका असोत कोणत्याही. स्वामी चरणांशी यावे, ज्ञानगंगेत नहावे. तृप्त होऊनी जावे, निशंक भावे मनी. स्वये ज्ञानरूप असूनी, स्वस्वरूप ठेविती झाकुनी. केवळ योग प्रचारक म्हणूनी, घेती आपणा. स्त्रियांनी करावी आसने, जैसी व्रते उद्यापने. आचरिती त्या नेमाने, उपदेशिती स्वामी. होऊनी प्रफुल्लित मनी, योग वर्ग स्त्रियांनी. नियमे सुरू ठेवूनी, भूषण वाढविले नगरीचे. फाजील लाड मुलांचे, अनावश्यक त्या गरजांचे. स्तोम कमी केल्याचे, फायदे अनेक संसारी. हव्यास न ठेवावा द्रव्याचा, मग संसार होई सुखाचा. उपदेश ऐसा हिताचा, देती स्वामी. योगाभ्यासी मंडळ स्थापिले, योग कार्ये उद्धरिले. अनेका मार्गी लाविले, पाहू पुढील अध्यायी. 13वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण. व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. तुका म्हणे खावे प्यावे, जमा खर्च तुझ्या नावे. संसारी अलिप्त रहावे, दक्षपरी व्यवहारी. यास म्हणावे जीवनमुक्त, व्यवहार करूनी समस्त. कधी न होणे लिप्त, कर्मफल बंधने. स्वामी ऐसेची वर्तिले, योगाभ्यासी मंडळ स्थापिले. योग कार्य चालावे भले, एवढीच आस मनी. भक्त तैसेची सज्जन, स्वामी जयांचे गुरुस्थान. आदरे करीती अर्पण, तये चरणी गुरुदक्षिणा. कुणा शिष्याच्या खाती, हा निधी जमा करीती. इदम न मम वृत्ती, जागती असे सदैव. स्वामी निर्मोही निष्कांचन, स्वखर्चाचे नियोजन. तयांचे असे विलक्षण, स्वये कष्ट करीती. आसन पुस्तिका लिहुनी, अत्यल्प दरे विकूनी. त्या मिळकतीतूनी, स्वखर्च निभे. अल्पव्यय करीती, विरक्त असल्या वृत्ती. निजस्वार्थाची क्षिती, कैसा तो बाळगे. मंडळाचा निधी, न वापरिला कधी. घेण्या फळे वा औषधी, अखेरीच्या काळीही. साकारिली या निधीतूनी, मंडळाची वास्तू देखणी. केली लोकार्पण स्वामींनी, म्हणती मी निमित्त मात्र. योगाभ्यासी मंडळ नागपूरचे, आदर्श केंद्र योगाचे. व्हावे याच अपेक्षेचे, ठेविले बंधन स्वामींनी. जैसी वाल्मिकीच्या वारुळातून, ऐकू येई रामधून. स्वामींची या योग मंदिरातून, येई योग योग नाद. सांघिक वर्ग आसनांचे, पूर्णतः निःशुल्क साचे. धडे निष्काम कर्माचे, देती आपणा. येथे प्रवेश सर्वांना, जातिभेदास थाराना. समानत्वाची भावना, रुजे सहजची. उन्हाळी वर्गांचे आयोजन, आसनांचे देण्या प्रशिक्षण. अभ्यासक्रम दिला आखून, 1 महिन्याचा. प्रतिवर्षी परीक्षा 2. आसन प्रवेश आणि प्रवीण. झाल्या यात उत्तीर्ण, प्रमाणपत्र मिळे. योग शिक्षक परिपूर्ण असावा, हेतू ठेवूनी बरवा. आसन शरीर विज्ञान आढावा, घेतला अभ्यास क्रमी. उत्तम योग शिक्षक होऊनी, योग कार्याची धुरा पेलुनी. योग प्रसारी रत राहुनी,
धन्य झाले अनेक. मासिक मुखपत्र एक योग प्रकाश नामक, मराठीतील योग विषयक नेमे प्रकाशित होई. योग विषयक शंका निरसती येणे देखा, ज्ञान मिळे अनेका प्राणायाम आसनांचे. योग संमेलने आयोजुनी, देशभरे विविध ठिकाणी विचार मंथनातुनी योग प्रसार होई. इवलेसे रोप लाविले, ते गगनावरी गेले, शाखा पल्लवित झाले, योग वृक्ष बहरला. सदा योग काजी झिजला, क्षणही वाया न जाऊ दिला. योग कर्माच्या हिमालयाला त्रिवार हे वंदन. करुनी सोपे योगोपचार, केल्या व्याधी दूर, झटले ये कारणे निरंतर. पाहू हे पुढील अध्यायी. 14वा अध्याय पूर्ण. करिता स्वामींचे स्मरण, भावा तमोगुण चूर्ण. योगाभ्यासा मिळो प्रेरणा, श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. संत दिसती वेगळाले, परिस्वरूपी मिळाले, आंतरतयांचे तळमळे, दुःखी आर्तान प्रती. करण्या दुःखाचे हरण, नाना उपाय योजून, पुरुषार्थांचे अंतःकरण. शमविती सहजे, उदी कोणी काढिती, कोणी पायीचे तीर्थ पाजिती. कृपा कटाक्षे कोणी तारिती, तयांना काय अशक्य. ना दिले अंगारे ना दिल्या उदी, ना प्रगटविल्या कधी. विचित्र ऐशा सिद्धी, स्वामी जरी सर्वज्ञ. मार्ग दाविती योगोपचाराचा, सांगती आश्रय घेण्या आसनांचा. याची एका उपायाचा, केला उपदेश सदैव. पीडित दुःखी आर्तांप्रत, स्वये उपचारार्थ. पायीच जात असत, निरलसता स्वभावी. जैसे लेकरू भेटे आईसी, तैसे आर्त जनांसी. स्वामी भेटत आपैसी, अपार ममत्वे. साधी सोपी आसने, शिकवीत स्वये जातीने. करवूनी घेत नेमाने, दूर सारण्या व्याधी. अचेतन ऐसी योगासने, भारित केली चैतन्ये. दिव्यत्वाची प्रचिती येणे, येई सहजची. अनेक वैद्य नामवंत, स्वामींना प्रति धन्वंतरी मानित. रुग्णांना करीत प्रवृत्त, योगोपचारा प्रती. जेही कोणी येती, उपचार घेण्याप्रती. समदृष्टी राखिती, सर्वांठाई स्वामी. असो स्त्री वा पुरुष, उच्चपदस्थ वा अस्पृश्य. दरिद्री वा लक्षाधीश, भेद नसे मनी. वात्सल्यते मातेचे, करारीपण दाऊन पित्याचे. स्वये धडे आसनांचे, देती तळमळीने. समाज हाच ईश्वर, मानुनी केली सेवा निरंतर. योग प्रचार व उपचार, हीच असे देवपूजा. ब्राह्ममुहूर्ती उठून, थंड पाण्याने स्नान. त्रिवार ओंकार उच्चारण, एवढेच तयांचे आन्हिक. केल्या नमस्कार कोणी, आशीर्वाद देण्या म्हणूनी. नारायण निघे मुखातूनी, हेच स्वामींचे नामस्मरण. स्वये कर्मरूप झाला, कर्मकांडाचा गलबला. पूर्णतः तेथ निवळला, स्वस्वरूपी जो स्थिरावे. स्वामी विभूती थोर, योगोपचारी देती भर. दाविले काही चमत्कार, अलौकिकत्व न लपे. सधन एक गृहस्थ, महारोगे झाला त्रस्त. केले स्वामींनी आश्वस्त, सोप्या उपाये. नवनाथ पोथीतील एक, अध्याय श्रद्धापूर्वक. प्रतिदिनी वाचावा नेक, नेम ऐसा सांगती. रोगाचे समूळ उच्चाटन, या उपाये होऊन. निरोगत्वाचे वरदान,
मिळे गृहस्थासी. जखम झाली पायी चिघळूनी रक्त येई, विचित्र एका उपायी केली बरी. स्रावनासिका मार्गातला ओल्या जखमेवरी चोळीला, दुसरे दिवशी न उरला मागमूसही जखमेचा. जैसे हे चमत्कार तैशाच तयांपुढे सिद्धी थोर, उभ्या राहती जोडूनी कर. पाहू पुढील अध्यायी. 15वा अध्याय पूर्ण. करिता स्वामींचे स्मरण, तमोगुण होई चूर्ण. योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. योगमार्ग असता आक्रमत, धारणादींच्या प्रदेशात. साधकाचे करीती स्वागत, अलौकिक सिद्धी. खुणा पथदर्शकया, अनुभवता साधकतया. झाले सार्थक मनोनिया, धन्यता पावे मनी. संयमन चित्ताचे प्रखर, करुनी विशिष्ट इंद्रियावर. ग्रहणशक्ती बहुगुणित सत्वर, येथे घडून येई. दिव्य रस दिव्य गंध, दिव्य दर्शने दिव्य स्वाद. दिव्य सौंदर्य दिव्य नाद, दिव्य असे सुखानुभूती. भगवान पतंजली मुनी, विभूती पाद प्रकरणी. विशद करीती सूत्रातूनी, विविधया सिद्धी. जेव्हा सूत्रे अभ्यासिती, प्रज्ञा भारती स्वामींस पुसती. वल्गनाया भासती, प्रत्यक्ष प्रमाण काय. कोणी ऐसा सिद्ध पुरुष, अनुभवे विभूती पाद प्रत्यक्ष. देई अभ्यास का विश्वास, भेटेल का आम्हा. सौम्यस्वरे स्वामी वदती, अलौकिकया अनुभूती. प्रत्यक्ष अनुभवा येती, आम्ही स्वतः प्रमाण. जगी जे रूप सौंदर्य, तुम्हा दिसतसे आर्य. शतपटतयाहुनी मनोहार्य, पाहिले आहे आम्ही. प्रचिती ही अद्भुत, लौकिकी न रमे चित्त. उजळे वैराग्य ज्योत, अनुभवता सिद्धी. तयांचा पसारा मोहक, जरी भासे आल्हाददायक. भुलल्या येथ साधक, पतनतयाचे निश्चित. साधके या अनुभवे, बेभान न व्हावे. तयांना दुर्लक्षावे, जैसे भिकार्यांस. वापर सिद्धींचा लोकहितार्थ, न तो लोकसंग्रहार्थ. यासी म्हणती पुरुषार्थ, सिद्धांचा हा बाणा. वश असुनी सिद्धी, ना प्रदर्शिल्या कधी. योग प्रचारक उपाधी, आनंदे मिरविली. स्वामींनी दिली प्रचिती, ऐशा काही अनुभूती. पाहू येथे यथामती, साक्षी सिद्धत्वाच्या. पूर्णत्व नर्मदा परिक्रमेचे, कढाई अर्पून होते साचे. परिक्रमी या प्रघाताचे, प्रकर्षे करीती पालन. स्वामी निर्मोही निष्कांचन, झाली परिक्रमा पूर्ण. पडली मनी भ्रांत, कैसी अर्पावी कढाई. मय्येस प्रार्थिती विनये, देह तुझ अर्पितो माये. स्वीकार हीच सदये, कढाई माझी. पुढील पूर्ण परिक्रमेत, ज्वर राही अंगात. शरीर असे तप्त सतत, योग सिद्धीच्या बळे. कढाई ही जगा वेगळी, मय्येने ही स्वीकारिली. पूर्णत्वास गेली, परिक्रमा ऐसे रीती. एकदा एका बालिकेने, पुसले स्वामींस मुग्धपणे. देव कैसा कोण जाणे, भेटेल का कधी. बैसवूनी तीज पद्मासनी, फिरविला हस्त माथ्यावरूनी. प्रत्यक्ष करविला स्वामींनी, ईश्वरी साक्षात्कार. तेजोमय प्रकाश झळकला, ऐटीत तेथ दिसे पहुडला. शेषनाग फणा काढिलेला, दर्शने झाली कृतार्थता. अलौकिक ऐशाया अनुभूती, अनेका स्वामी दाविती. पुढील अध्यायाप्रती, पाहू काही थोडक्या. 16वा अध्याय पूर्ण.
करिता स्वामींचे स्मरण व्हावा तमोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. धारवाड नामे ग्रामी एके समयी स्वामी होते काही काळ मुक्कामी गणपती मंदिरी. एक प्रसंग घडला ते वेळी प्रभातीला मोठी एक शिळा हलवित होते मजूर. सर्व शक्ती एकवटली शिळा तसू भरना हलली. भोजना गेली मंडळी प्रयत्न पडता थिटे. उठले स्वामी शांतपणे आपुल्या योग सामर्थ्याने हलविली शिळा एकट्याने सर्व आश्चर्ये पाहती. योगसिद्धीची आबळे एका शिष्यास कथिले एक गुपित आपुले ऐसे रीती. सांप्रत जन्म आमुचा तिसरा होय संन्याशाचा प्रवास पूर्वजन्मांचा आम्हास आहे ज्ञात. ऐसा हा योगी राणा पूर्णत्वास नेऊनी साधना योगारूढ झाला जाणा तुम्ही योग साधक हो. शिष्य एक स्वामींचे हनुमंतराव हैदराबादीचे साधक जे कौलमार्गीचे सांगती स्वानुभव. अखंड धूम्रपानाचे व्यसन ते तयांचे स्वामींना ज्ञात साचे न केला विरोध. स्वामीं समवेत एका मंदिरी गेली असता स्वारी धूम्रपानाची तलफ खरी अनावर झाली तयांना. स्वामी स्वानंदे मग्न हनुमंतरावे ते पाहून चोरूनी केले धूम्रपान एका आडोशाला. स्वामी सर्व जाणती फसगत होते म्हणती मानवाची ऐसे रीती पाप पुण्याविषयी. कर्म जे होय लपत छपत ते पापची जाणावे निश्चित. जे होय उघड जना देखत तया पुण्य म्हणावे. पाप पुण्याचे रहस्य सांगूनी आश्वस्त केले स्वामींनी. आसक्ती न राहील व्यसनी दिधला आशीर्वाद. एके वेळी अंधाऱ्या समयी स्वारी गर्क धूम्रपाना ठाई प्रगटली स्वामी मूर्ती दयामयी योग सामर्थ्ये तयांपुढे. शिसारी आली तत्क्षणी पूर्णतः गेली विरुनी आसक्ती धूम्रपानी व्यसनमुक्त झाले. स्वामी ऐशा चमत्कारा प्रती स्वये मौन राखिती कधी ना प्रगट करीती विभूतिमत्व आपुले. चमत्कार एकची दाविला वसविले योग सिद्ध नगरीला. निशुल्क योग कार्याचा दिला वसा योग साधकांस. घेतल्या स्वामींनी समाधी वर्षे गेली उलटुनी आच या कार्या लागुनी न आली किंचित. परिघ कार्याचा विस्तारे सर्व दूरी कीर्ती पसरे. डोले स्वामींची या चमत्कारे डौलाने योग पताका. समाधीत स्थिरावूनी स्वामी पाहती आनंदानी आशीर्वाद वर्षवूनी कार्यास देती प्रेरणा. योगसिद्ध नगरी यावे योगाभ्यासे परिपूर्ण व्हावे आणि कांस प्रेरित करावे वसा चालवावा पुढे. असता का खेत कळसा का घालावा गावा वळसा ठेवा सुख समाधानाचा तैसा निरोगत्वाचा असे येथेची. करू योग यात्रेची तयारी जाऊ योग सिद्धीची ये नगरी. अद्भुत अनुभूती सारी अनुभवया पुढील अध्यायी. 17वा अध्याय पूर्ण. करिता स्वामींचे स्मरण व्हावा तमोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. की मया स्वामींची न्यारी वसविली ती नागपुरी योगसिद्धीची नगरी अनुभूती देण्या योगयात्रेची.
ये योगसिद्धीची ये नगरी, पातंजल पादचारी अवतरले प्रत्यक्ष भूवरी. स्वामींची या साधने योगसिद्ध नगरी जाऊ, चार पाद दर्शन घेऊ, योगानंदात न्हाऊ, योगयात्रा करू सफल. भव्य प्रवेशद्वार नगरीचे, स्वागत करी साधकाचे, सुंदर त्या पथमार्गाचे, होई मग दर्शन. सारविला जो गोमयांनी, सजविला रांगोळ्यांनी, बगीचा फुले दो बाजूंनी, मनोहारी दृश्य. पथमार्गने आपणा, स्वामींची या समाधी स्थाना, विसावला जेथ योगी राणा, उद्धरण्या साधक. समाधीपाद पतंजलीचा, स्थिरावे येथ कायमचा, चित्तवृत्ती निरोधाचा, मिळे अपरोक्षानुभव. समचरण पावले स्वामींची, साजिरी ती समाधीवरची, जणू कैवल्यपादाची, साक्ष देती दिमाखात. भगवान पतंजली मुनी, शेषनाग रूपानी, ऐटीत फणा काढूनी, छत्रछाया धरिती. समयीच्या शुभ्र ज्योती, मंद प्रकाश उजळीती, शांती घेई विश्रांती, ये ठाई अविश्रांत. भव्य प्रतिमा स्वामींची, डोळे भरून पाहुसाची, विवेक आणि वैराग्याची, खाणच जी मूर्तिमंत. आजान बाहू समचरण स्थिती, झळके तेजपुंज कांती, रुद्राक्षमाळा कंठी शोभिती, तैसेच स्फटिक मणी. मुख कमल प्रसन्न अति, दयार्द्र करुणामय दिठी, शुभ्र दंतपंक्ती चमकती, स्मितहास्ये विलग अधर. भगवी वस्त्रे अंगावरी, जीर्ण झोळी खांद्यावरी, पायीच्या खडावाखरी, साक्ष देती विभूती पादाची. लीन होता स्वामी चरणी, प्रतिबिंबित होई अंतःकरणी, संदेश स्वामींचा तत्क्षणी, साधन पाद दावी. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने, योगमेवाभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम्. निरोगी सुखी समाधानी, असावे वाटे जयांना जीवनी, यथाशक्ती ऐशा सुज्ञांनी, योगाभ्यास करावा निरंतर. संदेश स्वामींचा करू ग्रहण, चार पाद घेऊ दर्शन, होई मग योगयात्रा पूर्ण, ये योगसिद्ध नगरीची. यात्रेचे मावंद घालावे, किमान पाचास बोलवावे, योगाभ्यासा प्रेरित करावे, तेव्हाच मिळे फळ. अभिनव योग यात्रा ही, न खर्चावे लागे दमडीही, न होती कष्ट किंचितही, शरीर तैसेच मनास. फुले मग सुख समाधानाचा, तैसेच निरोगत्वाचा, सुंदर असा बगीचा, साधकाचे अंगणी. नारायण दाविल जैसा, दिवस घालवावा तैसा, मंत्र समाधानाचा ऐसा, देती स्वामी आपणा. भेट होता जीव शिवाची, पावावे जे सुखची, स्थिती ऐशी सहजची, योगाभ्यासे होईल प्राप्त. निरोगत्व काया वाचा मनाचे, लाभो तुम्हा कायमचे, शुभाशीर्वाद स्वामींचे, मिळतील ऐसे आपणा. योगयात्रा करू प्रतिदिनी, गाऊ सुख समाधानाची गाणी, पाहण्या धगधगता योगाग्नी, जाऊ पुढील अध्यायी. 18वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. धगधगता हा योगाग्नी, योग काजी देह जिजवूनी, आयुष्याचे हविर्दान अर्पूनी, मगच शांत झाला. वायान जाऊ देती क्षणू, तैसेच देहाचा कणू, कर्मयोगाचा जणू मूर्तिमंत आदर्श. बैसले असता निवांती, अथवा आसने जरी शिकविती, सतरंजीच्या दशा बांधिती, अखंड कार्yi गुंतले.
धागे फुलपुड्यांचे तैसेच सुकलेल्या हारांचे रफू करण्या सतरंजाचे वापरीत कुसरीने ऐशाच धाग्यांचा गुंता उकलून अलगद हाता नेती सूत्रांकरिता आणित कामी जीर्ण वस्तू कोणतीही असो विहिरीचा दोरही न करिता वाच्यताही करून ठेवित नेटकी वस्तू झाली जीर्ण ऐशी समजूत करून देती तिजजे टाकून स्वामी म्हणती तयांना वर्तणूकही नव्हे बरी अशांना दिवस वर्षे वाया जरी उमेदीचा काळ गेला तरी नसे खंत तयाची आयुष्याचा प्रत्येक क्षणू देहाचा तो कणू ईश्वरी नियोजनाचा जणू अंश जाणती स्वामी सदैव कर्मरत राहणे प्राणांचे जोवरी असणे देहाची तमा न बाळगणे असे तयांचे ब्रीद अर्धांग पडे लुळे वायूची या कल्लोळे तै थोडक्या काळे शांतवला योगाग्नी जैसी साथ देई प्रकृती ज्वाला झाली धगधगती पुनश्च तेजाची प्रचिती येई साधकांस उत्साह तोची तैसा लाजेल तरुणाई ऐसा थकवा शब्द जैसा नव्हताच शब्दकोशी ब्राह्ममुहूर्ती उठोनी पूर्वी जैसे थंड पाण्यानी स्नान ते करोनी पायी निघती योग प्रचारा वाया न जाई क्षणू तैसाची अन्नाचा कणू अन्ना ते म्हटले प्राणू श्रुती माझी भोजन जाहल्या पूर्ण जळे पात्राचे प्रक्षालन त्या पाण्याचे प्राशन नियमे करीती श्वासाचे येणे जाणे केवळ ईश्वरा कारणे येथे न चुकणे पक्के गणिती स्वामी मग बेशुद्धावस्थाही न करू शकली काही ओंकार जप सुरुची राही तै अखंड उगा वेळ दवडणे आपुले विहित टाळणे ऐसे जयांचे वागणे नावडती ते स्वामींना व्यर्थ अपव्यये वाणीच्या वादविवादे फुकाच्या काथ्या कुटे फोल प्रश्नांच्या व्यथित होती स्वामी जाणे गलबल्यात एकांती अनुभवणे परेची शांती न ढळणे स्वरूप स्थिती मंत्र देती स्वात्मानंदाचा किती गुण गावे किती गुण घ्यावे स्वामींना सदा ठेवावे हृदयस्थानी स्थित वाया न घालवू क्षणू तैसेची अन्नाचा कणू वाणीची महती जाणू स्वामी कृपे आपण कैसा हा योगी राणा पोरके करूनी आपणा त्यागिता जाहला प्राणा पाहू पुढील अध्यायी 19वा अध्याय पूर्ण करिता स्वामींचे स्मरण व्हावा मोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. पेट घेई वैशाख वणवा मिळे आपणा सुखद गारवा योगी घेत विसावा जेथ पहुडला चिरकाल शक 1900 कृष्ण द्वादशी दिवसे ऐन वैशाख मासे देह ठेविला योग मंदिरी ते वर्षी ग्रीष्म ऋतू भरोनी ओतप्रोतू ओसंडोनी वाहतू जाहला चारी दिशे पारा राहिला चढता तयाची नसे चिंता स्वामी घेती व्रता उष्ण पांघरावे या लोकरी वस्त्र प्रावरणे अखंड लेवून राहणे व्रण अंगांगी जेणे पडले लाल सर उष्ण वारे लावी पिसे तै कवाडे उघडी तसे गारव्यास प्रवेश नसे रात्री बंद सारे
भोजन ते एक वेळू, आयुष्यावरी सारा काळू, आता मोजके कवळू, ग्रहण करीती बळे. नको मज पंखे वा दिवे, सेवा घेणे नच भावे, मम मार्गे मज जाऊ द्यावे, म्हणती स्वामी. शक्ती झाली क्षीण, पडले तोल जाऊन, खोल एक व्रण, उजव्या भुवईवरी होई. रक्तस्राव झाला अति, नाही भंगली शांती, विसावली उपचारांती, मूर्ती स्वस्थ चित्ते. मस्तक नमविले चरणी, मनोभावे एका भक्तानी, बैसले असता स्वामी, तदनंतर आसनी. उचलता माथावर, झाला प्रहार जोरदार, ओल्या त्या व्रणावर, पुनश्च रक्त वाहे. तीव्र या आघाते, सौम्य पक्षाघाते, शिथिल होऊनी गात्रे, कंप सुटला सर्वांगा. लक्षणे बरी न दिसती, रुग्णालयी केले भरती, शिष्य व्यथित होती, भलतिया आशंके. ज्वरे मांडिला कहर, सूज चढे अंगांगावर, वेगे चालिला फार, श्वास प्रश्वास. वैद्ये केली शर्थ, प्रयत्न गेले व्यर्थ, ईश्वरेच्छा करण्यासार्थ, त्यागिले प्राण स्वामींनी. स्थितप्रज्ञ योगाग्नी, विलीन झाला चैतन्यी, समीप नसता कोणी, एकलाच जाई प्रवासा. जन होनी विभल, म्हणती कोण देईल, स्वामींपरी तत्काळ, प्रतिसाद आमुच्या हाकेस. आम्हा कोणी नुरले, तया समजो कळवळे, दैन्य दुःख जै देखिले, वेगे येई धावत. असे सदैव जागता, जो आमुचिया हिता, आम्हा धरुनी हाता, योगमार्गी नेई. मग पार्थिव आणिले योग मंदिरी, वार्ता पसरे सर्व दूरी, भक्तमंडळी सारी, अंत्यदर्शना उत्सुक. शिकविले अनेका जयानी, बैसण्या नेटके पद्मासनी, साश्रू नयने तया ऐशांनी, पद्मासनी केले स्थित. हिमखंड ठेविले चौफेर, जन अर्पिती पुष्पहार, योगमूर्ती हिमशिखरावर, जणू विराजली स्वानंदे. समाधी सोहळा अतिसाजिरा, दिठीचे पारणे फेडिणारा, संपन्न झाला वैदिक पद्धतीद्वारा, पाहू पुढील अध्यायी. 20वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. संन्यास्याची पार्थिवा, अग्निसंस्कार न द्यावा, ऐसा असे सांगावा वैदिक शास्त्री. तयाचा देह पवित्र, सांभाळे भूमी उदरात, राहुनी तेथ स्थित, स्वस्वरूपी तो रमे. इये प्रथेनुसार, विनिमय करीती मान्यवर, समाधिस्थ ठेवण्या सत्वर, पवित्र देह स्वामींचा. ईश्वरी कार्ये अवतरले, तयांचे संकेत जाणले, एवढे भाग्य कुठले सामान्यांचे. उद्घाटन नव्या भवनाचे, संपन्न झाले होते साचे, आयोजन करूनी यज्ञाचे, स्वामी हस्ते. जागाती यज्ञकुंडाची, ठेवावी तैसीच म्हणती, फरसबंदी न करविती, ते ठाई स्वामी. पुसता प्रयोजन कोणी, मोठा एक यज्ञाग्नी, म्हणती ये ठिकाणी, आहे धगधगणार. ठाव या बोलांचा, भाव स्वामींची या मनीचा, न उमजावयाचा तेव्हा कोणा. ती जागा निश्चित केली, समाधी करिता भली, तेव्हा उकल झाली स्वामींची या बोलांची. आयतन योगानंदाचे, भूतली बांधिले साचे, सुख समाधान निरोगत्वाचे, निधान सापडे. समाधी सोहळ्याची वार्ता, वायुवेगे पसरिता,
होऊनी शुचिर्भूता भक्त धावत येती. जमला अगणित भक्तमेळा अर्पिण्या भावपुष्पमाळा. योगिया साठवू डोळा मनी म्हणती. जय जनार्दन श्री जनार्दन अखंड सुरू भजन. जमले थोर लहान झोंबड एकच उडाली. ब्रह्मवृंदाचिया मंत्र गजरे टाळ मृदुंगाचिया ललकारे. गीतेचिया पठनाद्वारे दुमदुमले समाधी स्थान. पार्थिवे उष्णोदके स्नान मंत्रोपचारे चंदनलेपन. शंखोदके ब्रह्मरंध्र भेदन करीती वेदज्ञ. सिद्धता समाधीची झाली मंत्रोपचारांची घाई उडाली. भूविवरी स्थापित केली पद्मासनस्थ मूर्ती. देह धरणीसी मिळे पंचपंचत्वा गिळे. तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळती. अखेरचे दर्शन अवघे घेती भक्तजन. मीठ अर्गजा रिचवून केली गार भरणी. 11वे दिवसापासून होई श्राद्धविधी संपन्न. वेदज्ञ करीती समाराधन तैत्तिरीयाद्वारे. सैशानंदस्य मीमांसा भवती सांगे तैत्तिरीय श्रुती. ब्रह्मानंदाची ख्याती जयात वर्णिली. त्या ब्रह्मानंदे डुल्लत ते मूर्त चैतन्य अनंत. रोमरोमी भरून दिगंत विसावे इये स्थानी. योगियाची आनंद साधना झळके सदैव ये स्थाना. देई योगाभ्यासा प्रेरणा योग प्रेमी यांस. नागपूर नगरीचे भूषण एकमेव समाधी स्थान. योग प्रेमियांस अभिमान असावा याचा. असंख्य जीव उद्धरले अनेका मोक्ष मार्गा नेले. स्वामींचे ईश कार्य भले पाहू पुढील अध्यायी. 21वा अध्याय पूर्ण करिता स्वामींचे स्मरण. व्हावा तमोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 22. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नराचा होण्या नारायण कराहो नियमित योगासन. देती स्वामी जनार्दन मौलिक हा संदेश. शास्त्र गुरु आत्म तिहींची घेऊन प्रचित. शास्त्रे परेच निष्णात होती ही विभूती. परी केवळ सीमित ठेवले तयांनी क्षेत्र. आसन प्राणायामाप्रत अखेर पर्यंत. ध्यान धारणादी प्रांत राखिला तयांनी अज्ञात. भक्ती मार्ग ही सांप्रत न विशेषे दाविला. पुसले स्वामींना अनेकांनी जे पंडित आणि ज्ञानी. निव्वळ योगाभ्यासानी जीव कैसा उद्धरे. काय स्वामींचे सांगणे तयांचे समजुतीचे बोलणे. कैसे ध्येय समजाविणे जीवनाचे पाहू. आत्मनस्तु कामाय आत्मनस्तु लाभाय आत्मनस्तु सुखाय झटे प्राणी. नाना काम नाना लाभ सुखा लागी किती लोभ. लोभापायी किती दंभ ऐसे जन सारे. ज्ञानी जाणती अंतरे हे तो प्रवृत्तीचे पसारे. भोगासक्त जीव सारे जन्मती मरती. जन्मा येता रडावे नाना व्याधींनी त्रस्त व्हावे. नाना उपाय शोधावे होण्या रोग मुक्त. इतर उपाये गुण न येता योगोपचाराकडे वळता. शरीर स्वास्थ्य लाभता संतोषती मनी. देहबुद्धीने जगती योगाभ्यासाची महती. ऐशांना एवढीच पुरेती निरामय जीवन जगण्या. परी काही योगाभ्यासक याही पलीकडे नेक. जाऊ पाहती आपसुक तयांना उपदेशिती स्वामी. अविद्यावसे जीवी अनेक दुःखे भोगवी. नाना संकटे नाचवी जाणावे अंतरी.
अविद्येचे ग्रहण स्वप्रयत्ने सुटेन, सद्गुरुसी जावे शरण, हाच उपाय बरवा. हळूहळू यथाशक्ती मिळवावी सम्यक दृष्टी, षड्रिपूंवरी येणे रीती, जय करावा प्राप्त. चित्त समाहित होता वशीकर वैराग्यावस्था, होई प्राप्त तत्वता क्रम विकासे. मग त्रिगुणांच्या विलासे, साम्यावस्था न विसकुसे, धारणादींच्या प्रदेशे होतसे प्रवेश. निरंतर योगाभ्यासे श्रद्धा सबुरीने सायासे, समाधीवस्था होतसे प्राप्त यथाशक्ती. ऐसा मुमुक्षु भेटता धरुनी तयाच्या हाता, मोक्षाची या सुगम करू वाटा, म्हणती स्वामी. परी स्वामी जाणती कस्तुरी मोजके शोधिती, बहुसंख्यते असती गिऱ्हाईक हिंग जिऱ्याचे. प्राणायाम आसनांद्वारे तनमनाच्या स्वास्थ्याद्वारे, ऐसी आहे जीवांच्या उद्धारे, झटले सदैव स्वामी. स्वामी असती समाज धुरीण, व्यष्टी समष्टीचे उन्नयन, येणे रीती साधून ईश्वरी कार्य केले. केला विशद अष्टांग योग, समाजोन्नतीचा सुगम मार्ग, तयांचे विचार यथा सांग, पाहू पुढील अध्यायी. 22वा अध्याय पूर्ण. करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. कैसे व्हावे मुक्त, स्वामींचे ऋण अगणित, एकाच उपाये सांप्रत, हे शक्य भासे. विचार तयांचे जाणावे, चरित्र तयांचे चिंतावे, तयांचेच साधावे अखंड अनुसंधान. स्वामी घरी भरल्या शब्दरत्नांच्या राशी भल्या, कित्येकांनी लुटल्या झाले श्रीमंत. काही मौलिक मोती लुटू येथे यथामती, जेणे पावू निश्चिंती सुखी जीवनाची. अष्टांग योग आचरिता समाज पावे उन्नतावस्था, विचारधन पाहू आता ये विषयी स्वामींचे. यमनियमे पाया रचियला, समाधी शोभे कळसाला, तितिक्षा दारवंट्याला उभी योग रावळी. आसन प्राणायाम प्रत्याहार, देती खंदा आधार, ध्यानधारणा साचार, दीपतेवती रावळी. तितिक्षेचा ओलांडता अवघडतो उंबरठा, तेणे होई तत्वता प्रवेश रावळी. घरी दारी देशांतरी अपमान साहणे ही खरी, तितिक्षा जाणावी अंतरी स्वामी म्हणती. येणे यमनियम आचरणी सहजता येऊनी, ऊर्ध्वगती मनी लाभतसे. म्हणून कोणत्याही स्थिती तितिक्षा जे सांभाळिती, महान तप आचरिती स्वामींचे ऐसे सांगणे. भगवंतास अत्यंत प्रीती ऐसिया जीवाप्रती, स्वये करण्यावसती येई तये ठाई. आणि भगवंत मग स्वये दाऊनी सुगम मार्ग, विशद करी अष्टांग योग जीवन होई सफल. यमनियम महत्वाची अंगे अष्टांग योगाची, ग्वाही समाज उत्क्रांतीची मिळे स्वामी सांगती. अहिंसा सत्य अस्तेय, अपरिग्रह ब्रह्मचर्य, ऐहिक पारमार्थिक अभ्युदय, साधे यमाच्या उपांगे. काया वाचा मनोभावे कोणासीही न दुखवावे, जीवनी ऐसे वर्तावे रूप जाणावे अहिंसेचे. जे परिणामी हितकारक, बोलणे नसावे दुःखदायक, जणू तपवाचिक सत्य हे जाणावे. वस्तू कोण्या दुसऱ्याची कधी न चोरायाची, ही असे असते याची
साधी सोपी व्याख्या. आपुल्या गरजे पुरता असावा वस्तूंचा साठा, ये उपरी तो न करता होई अपरिग्रह. विधीचे पालन ते त्यागाचे समान, ब्रह्मचर्याची ही खूण ऐसे स्वामींचे सांगणे. यमराज करी जैसे मृत्यूचे नियमन तैसे, समष्टीचे नियमन होतसे यमाच्या उपांगे. देह मन बुद्धी करण्यात यांची शुद्धी, नियमांची बांधी अष्टांगाचे दुसरे अंगी. शौच संतोष तप आणिक, स्वाध्याय ईश्वर प्रणिधानादिक, व्यष्टिशुद्धीकारक नियमाची असती उपांगे. नियमाची ही उपांगे तैसेच उर्वरित अष्टांगे, पाहण्या जाऊ वेगे 24वे अध्यायी. 23वा अध्याय पूर्ण करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्री राम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 24वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. न केवळ बाह्य स्वच्छता सांभाळणे आंतरशुचिता, आहार विहारी सात्विकता हे जाणावे शौच. नेटके करूनी प्रयत्न कर्तव्यी चोख राहून, मिळे त्यात समाधान मानणे संतोषी. आलस्यास त्यागावे तनमना कष्ट द्यावे, ध्येय विशिष्ट साधावे तपा माझी. नियमे सद्ग्रंथांचे वाचन, सद्गुरु वचनांचे मनन, सातत्ये भगवत चिंतन करावे स्वाध्यायी. सकळ कर्तृत्व ईशाचे ऐसे अनुसंधान साधायाचे, पालन तयाच्या आज्ञांचे करणे ईश्वर प्रणिधानी. यमनियम ऐसे रीती योग रावळाचा पाया रचिती, प्रत्याहारादी आधार देती कैसे ते पाहू. आसन हे महत्वाचे तिसरे अंग क्रियात्मकतेचे, स्थैर्य तन मनाचे साधणे जेथे. येणे चढण प्राणायामाची कठीण न वाटे साची, वायुतत्वाचे सहजची नियमन होई. पूरक कुंभक रेचक क्रिया या योजनापूर्वक, प्राणायामी साधक अभ्यासे सातत्ये. मन प्राणायामी रंगता स्थायी भाव बने एकाग्रता, धारणेत येई सहजता ये अभ्यासे. धारणे पूर्वी येई प्रत्याहाराची पायरी, जेथ इंद्रिये वळविणे पाठमोरी विषयांपासोनी. झाल्या पक्वान्नाचे भोजन तृप्त होऊनी मन, अन्नाकडे न पाही फिरून ऐसी स्थिती येथे. प्रत्याहारे करून वृत्ती सोवळी, शिरणे गाभाऱ्यात योग रावळी, धारणा ध्यान तेजे उजळी आत्मदेव मूर्ती. धारणेच्या प्रकाशी एकरूपता आत्मदेवाशी, साधावी या उद्देशी वाट चालणे. देशबंध चित्तस्य धारणा, चित्त ते चोरटे जाणा, करी स्वरूपी प्रतारणा आवरणे पडे. मनाच्या संकल्पासवे चित्ताने दशदिशा फिरावे, ते एकाग्रतेच्या कवे निश्चये धरावे. ऐसेनी धारणा धरिता येई प्रत्यैकतानता, आत्मदेव प्रत्ययो चित्ता सातत्ये लाभे. देहादी जगत विसरे अहम ममादी सारे, एक स्वरूपे प्रत्ययो उरे ध्याना माझी. ते स्वरूप जणू की शून्य, ते आपण पाशी अनन्य, जेथ नाही काही अन्य ध्यान हेची. तेथ ध्येय ध्यातानुरे ध्याना काही न उरे, खेळ त्रिपुटीचा सरे समाधी तोची. नाही वृत्ती ज्ञानाधारा शून्यासी ना निवारा, अज्ञानाचा तरी निचरा होवोनी गेला. अज्ञान जैसेनी निघे तैसेनी स्वरूपी रिघे, ध्याता सांडी अवघे अनात्म जे. अनात्म दुःख ते नेले
स्वस्वरूपी रिघुनी ठेले, योग रावळे ऐसे केले, नेले कळसा आता जाऊ कळसाध्यायी, शीश नमवू स्वामीन पायी, करूया तो भावस्थायी, योगाभ्यासा प्रती. 24वा अध्याय पूर्ण, करिता स्वामींचे स्मरण, व्हावा तमोगुण चूर्ण, योगाभ्यासा मिळो प्रेरणा. श्री जनार्दन स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. अध्याय 25वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मनुष्यत्वे जन्मायावे, मुमुक्षुत्वहि लाभावे, संती आश्रया घ्यावे, भाग्य तेची. पूर्वसुकृत फळा आले, नागपुरी सासर लाभले, नाते माझे दृढ झाले, योगाभ्यासी मंडळाशी. मंडळाच्या परीक्षा 2, प्रावीण्यासह केल्या उत्तीर्ण, हर्षित झाले मन, साध्य सापडता. ते समयी स्वामी चरित्र, झाले भाग्यवशे प्रकाशित, तेणे होनी प्रभावित, अभ्यास केला. उपदेश आचरण्या स्वामींचा, वसा घेतला योग प्रचाराचा, उचलला वाटा खारीचा, योगकारी. धर्मपेठी गजानन मंदिरी, महाराजांच्या अधिष्ठानावरी, योगासन वर्ग निरंतरी, सुरू ठेविले. एवढेच काय ते सुकृत, तयाने होऊनी संतुष्ट, सद्गुरूंनी केले अनुग्रहित, मज पामरास. डॉक्टर काका माझे सद्गुरुराव, मुरगुडी असे जयांचा ठाव, मनी जपावा सोहम भाव, सांगती साधना. मार्गदावती ज्ञानाचा, विचारे मोक्ष साधण्याचा, सकाम उपासनेचा, निषेध करीती. म्हणती व्रतवैकल्ये सांभाळावी, कोठे न ती मिरवावी, ग्रंथाची पारायणे करावी, होण्या परायण. सद्गुरूंचे हे बोल, मनी रुजती खोल, स्वामी चरित्र सखोल, अभ्यासावे वाटले. स्वामींचे दैवी गुण, चरित्री असती विखरून, तयांचे करावे पारायण, वाटे सकळी कान्नी. न जाणे मी कवित्व, नसे भाषेवरी प्रभुत्व, ग्रंथ लिहिण्या कर्तृत्व, माझे थिटे पडे. केला एकची उपाय, धरिले स्वामींचे पाय, प्रार्थिली सद्गुरु माय, कार्य साधण्या. स्वामींनी दिली स्फूर्ती, सद्गुरु आशिष देती, रामभाऊंची मिळता संमती, लिखाण घडले. योग साधने काया, मनाही स्वस्थतेची रया, मग जीव जोडणे आत्मया, ठाई घडे. द्वैता नाही थारा, जगत सत्यतेचा नादरारा, हा सारा शास्त्र पसारा, अनुभवी विरे. जे अल्पमतीस उमगले, ग्रंथी विशद केले, न्यून जे उरले, पूर्ण करावे सुज्ञानी. प्रारंभी केले मंगलाचरण, वर्णिले स्वामींचे ज्ञानाभरण, श्रद्धेस आले उधाण, पहिले अध्यायी. निष्प्रपंच राहुनी संसारी, कर्तव्ये करावी पुरी, मनास देती उभारी, स्वामी पुढील अध्यायी. आदर्श मातृपितृ सेवेचा, अध्ययन अध्यापनाचा, मिळे पंचमोध्यायी साचा, उद्धाराचा मार्ग जो. गुरुप्राप्तीचे साधन, कठोर व्रतांचे पालन, संन्यासाश्रमी आचरण, पुढील 5 अध्यायी. पुढती चारी कर्मयोगू, मग स्वामींचा विभूती योगू, योगयात्रा आनंदे भोगू, 18वे अध्यायी. धगधगता हा योगाग्नी, चेतविस्फुरण प्रतिक्षणी, तया स्थित करण्या हृदयस्थानी, 19वा अध्याय. मग 20वे अध्यायाला, वर्णिले समाधी सोहळ्याला, अर्पिली भक्ती पुष्पमाला, भावे स्वामी चरणी. अष्टांग योगाचे उपायो, प्राप्त श्रेय आणि प्रेयो,
प्रत्यक्ष घेण्या प्रत्ययो पुढील सर्व अध्याय. आता या कळसाध्यायी हेची मागणे स्वामींपायी, आमुची प्रज्ञा निश्चयी व्हावी योगाभ्यासा प्रती. निरंतर घडो योगाभ्यास, इतुकीच राहो मनी आस. ये साठी यथाशक्ती प्रयास, व्हावे आम्हा कडून. निरोगी सुखी समाधानी व्हावे आम्ही जीवनी. स्वामी आपुल्या आशिषानी करावे आम्हा कृतार्थ. नित्य करिता पारायण लाभो स्वामी कृपा पूर्ण. व्हावा तमोगुण चूर्ण योगाभ्यासा मिळो प्रेरणा. हे सर्व लेखन स्वामी चरणी अर्पण. स्वामींनी होनी प्रसन्न आपुले म्हणावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.